हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला. आणि याद्या देतात आता मग तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या. परळीहून लोक उठतात, अंबाजोगाईला जातात, पुण्याला राहायला जातात, मुंबईला गेले, सगळे घरदार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय. हे माहित होत नाही का एक्स गार्डियन अमोल मिटकर यांनी ट्विट केलं होतं की अजित पवार सारखा एक नेता जो बीड जिल्ह्याचा पालकमंत्री असला पाहिजे. तुम्हाला व्यक्तिशः काय वाटतं? माझं मत असं आहे की राज्याच्या मुख्यमंत्र्यांनीच पालकत्व स्वीकारावं, किंवा अजितदादा जरी या जिल्ह्याचे पालकमंत्री झाले तरी माझं काही मत नाही. परंतु मला वाटतं हे दोघंही होतील असं मला वाटत नाही. कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी स्पेशली फक्त तिथे नक्षलाईट एरिया आहे म्हणून तिथलं पालकत्व, पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मला वाटतं कुठेही डायरेक्ट पालकमंत्री होता येत नाही. उपमुख्यमंत्री असताना त्या कालावधीत मला वाटतं ते तिथले पालकमंत्री झालते. एकनाथराव शिंदे साहेबांनी काही काळ तिथे, ते मला वाटतं त्यावेळेस नगर विकास मंत्री होते फक्त, किंवा MSSRDCचे त्या कालावधीत. मुख्यमंत्र्यांना डायरेक्ट जाता येतं का नाही हे माहित नाही, पण आनंद आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्र्यापैकी जर कोणी पालकमंत्री झालं तर अतिशय आनंदाची बाब होईल. कारण आणि गार्डियन जे मागचे गार्डियन हे मला वाटतं त्यांनी पालकमंत्रीपदही भाड्याने दिलं, मंत्रीपदही भाड्याने दिलं. लीज ॲग्रीमेंट त्यांनी केल्यामुळं मोठा प्रॉब्लेम झाला. मोका यातच तुम्ही ओळखून घ्यायचे की त्यांची मेंटॅलिटी काय आहे. याच्यात कोणाला काही बक्षिलं जाणार नाही. आणि माझी विनंती आहे तुमच्या माध्यमातून, ज्या ज्या लोकांवरती अन्याय झालेले आहेत, आता हळूहळू लोक यायला लागलेत, आमच्याकडे निवेदन यायला लागले, पण पूर्ण त्याची बी माहिती घेतल्याशिवाय आम्ही बी व्हेट स्टेटमेंट करणं बरोबर होणार नाही. परंतु या ज्या काही घटना आहेत, करुण कहाण्या आहेत ह्या बीड जिल्ह्यातल्या, हे जे वागलेले आहेत, मी म्हणलं ना धनंजय मुंडे पूर्वी असे नव्हते, आता कसे झाले, काय होता तू काय झाला तू, अशी परिस्थिती तुमची आली साहेब. काय आणि याद्या देतात आता मग तुम्हाला प्रत्येकाच्या शिफ्टिंगच्या. परळीहून लोक उठतात, अंबाजोगाईला जातात, पुण्याला राहायला जातात, मुंबईला गेले, सगळे घरदार सोडून जय हिंद जय महाराष्ट्र झालाय. हे माहित होत नाही का एक्स गार्डियन. कारण तुम्ही म्हणलात की बजरंग सोनवणे हे कुणाचे मित्र होते, तसं ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय ते तुमचे पण मित्र होते. माझे बी मित्र होते ना, परंतु बदलले ना. मी काय होता तू काय झाला, काही काळापासून बदललेत ना. अरे मी अजून सांगेल ना, पूर्ण डाटा माझ्याकडे आलाय ना. कोणाचे बी बदनामी करायची, कुणाला राजकारणातून संपायचं, कसं संपवायचं, माझ्या व्यक्तिगत बाबतीत सुद्धा माझ्या कानावर आलंय. जे माझ्या कुटुंबाच्या बाबतीमध्ये काही घडलंय त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा, पण मोबाईल नंबर, कोणाच्या फोनवर कोणत्या दिवशी कुठं फोन गेला याच्या सहित सगळी माहिती देतो मी तुम्हाला.